नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न, अध्यापनाची तत्त्वे, टीचिंग प्रिन्सिपल बघूया. तर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि नोट्स तुमच्या नर्सिंग ट्युटरने शिकवलेले असतात त्याही फॉलो करायला विसरू नका. तर पहिलं बघूया सिंपल कॉम्प्लेक्स अध्यापनाची तत्त्वे. याच्यामधलं एक आहे सिंपल कॉम्प्लेक्स म्हणजे सोप्या भागाकडून कठीण भागाकडे जाणे. शिक्षण देत असताना जे सोपे आहे ते आधी शिकवावे व त्यानंतर कठीण अवघड भाग शिकवा म्हणजे समजण्यास व शिकण्यास सोपे जाते. अध्यापनाची तत्त्वांमध्ये काय येतं तर सोप्या भागाकडून कठीण भागाकडे जायचं म्हणजे शिक्षण देत असताना जे सोपे आहे ते आधी शिकवावे, त्यानंतर कठीण अवघड भाग शिकवा म्हणजे समजण्यास शिकण्यास सोपे जाते. दुसरं आहे माहिती असलेल्या भागाकडून माहिती नसलेल्या भागाकडे जाणे. ठीक आहे, माहिती असलेला जो भाग आहे त्या भागाकडून माहीत नसलेल्या भागाकडे जाणे. प्रथम विद्यार्थ्यांनी माहीत असलेल्या पाठाचे थोडक्यात प्रश्न विचारून उजळणी करून घ्यावी. नंतर जे माहीत आहे त्यानंतर जी माहीत नाही अशी अधिकची माहिती विद्यार्थ्यांना स्पष्ट करावी म्हणजे समजण्यास सोपे जाते. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी माहीत असलेल्या पाठाचे थोडक्यात प्रश्न विचारून उजळणी करून घ्यायचे. त्यानंतर जी माहीत नाही अशी अधिकची माहिती विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगावी म्हणजे ते समजण्यास सोपी जाते. त्याच्यानंतर तिसरं आहे स्वाभाविकतेकडून अस्वाभाविकतेकडे. म्हणजे प्रथम एखाद्या विषयातील स्वाभाविक बाजू समजून सांगून नंतर अस्वाभाविक भागाचे वर्णन करायचं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला स्वाभाविक बाजू समजावून सांगून नंतर अस्वाभाविक भागाचं वर्णन करायचं आहे. चौथं आहे सरावातून शिक्षण. म्हणजे काय तर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्मिती होण्याकरता कृती करून दाखवणे व त्यांच्याकडून त्या कृतीचा सराव करून घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे ज्ञान आत्मसात होते. त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल ऑफ क्रिएटिव्हिटी. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये निर्मिती उत्पादन क्षमता वाढवावी व ते क्रिएटिव्ह लर्नर होण्यास प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मॉडेल तयार करण्यास सांगावे. म्हणजे निर्मिती तत्व म्हणजे काय, प्रिन्सिपल क्रिएटिव्हिटी म्हणजे काय तर शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये निर्मिती उत्पादन क्षमता वाढवावी व ते क्रिएटिव्ह लर्नर होण्यास प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मॉडेल तयार करण्यास सांगायचं. त्याला प्रिन्सिपल तत्व किंवा प्रिन्सिपल ऑफ क्रिएटिव्हिटी किंवा निर्मिती तत्व असं म्हणतात. त्याच्यानंतर सहावं आहे सहकार्याचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्सिबिलिटी अँड कोऑपरेशन. म्हणजे काय तर पाठ शिकवताना एकाच पद्धतीला धरून न राहता त्यामध्ये बदल करण्यास वाव असतं. तसेच काही अडचणी आल्या असताना त्यास तोंड देण्यास पूर्वतयारी असावी. उदाहरणार्थ PPTद्वारे संगणकाच्या आधारे पाठ घ्यायचा आणि संगणक सुरू होत नाही तेव्हा OHPचा वापर करावा किंवा फ्लिपचार्ट तयार करावेत म्हणजे पाठाचा उद्देश पूर्ण होईल. शिकवताना विद्यार्थी व इतर तंत्रज्ञानाचे सहकार्य घ्यावे. म्हणजे काय तर सहकार्याचे तत्व म्हणजे काय तर पाठ शिकवताना एकाच पद्धतीला धरून नाही राहायचं तर त्यामध्ये बदल करायचा आहे, वाव द्यायचा आहे. तसेच अडचणी आल्यास त्यास तोंड देण्यास पूर्वतयारी असेल. उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलो PPTद्वारे संगणकाच्या आधारे पाठ घ्यायचा आणि संगणक सुरू होत नाही तेव्हा OHPचा वापर करावा किंवा चार्ट्स जे असतात त्याचा वापर तयार करायचा आहे म्हणजे पाठाचा उद्देश पूर्ण होईल. शिकवताना विद्यार्थी व इतर तंत्रज्ञान जे असतात तंत्रज्ञ त्यांचं सहकार्य घ्यायचं आहे. सातवं आहे सहजतेकडून अवघड गोष्टींकडे प्रिन्सिपल ऑफ इझी टू डिफिकल्ट. म्हणजे विद्यार्थ्यांना सोपी गोष्टी आधी समजावून शिकवून त्यानंतर मग कठीण व अवघड गोष्टी शिकवाव्यात. त्यामुळे शिकण्यास आवड निर्माण होऊन उत्साह वाढतो आणि समजण्यास सोपे जाते. त्याच्यानंतर आठवा आहे विशिष्ट गोष्टीकडून सर्वसामान्य गोष्टीकडे. म्हणजे गोष्ट ही मर्यादित असते म्हणून ती प्रथम शिकवून सर्वसाधारण गोष्टींची त्यांचा संबंध सांगावा. ठीक आहे, विशिष्ट गोष्टीकडून सर्वसामान्य गोष्टीकडे. नववा आहे उदाहरण देणे समजावून सांगणे म्हणजे परिणामकारक वाढते. उदाहरणासहित स्पष्टीकरण दिल्यास विद्यार्थ्यांना लवकर समजते. 10वा आहे चांगले मानवी संबंध म्हणजे गुड ह्युमन रिलेशन. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चांगले संबंध व संभाषण असल्यास शिक्षकाला शिकवण्यात व विद्यार्थ्यांना शिकण्यास आवड निर्माण होते. आणि ते शिकावे हे पाठ शिकवलेले जे पाठ आहे ते शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना काय समजले हे शिकवणे परिणामकारक होत नाही. म्हणजे काय होतं, शिक्षक आणि विद्यार्थ्यातला संबंध जर चांगला नसेल तर शिक्षकाने काय शिकवले हे परिणामकारक होत नाही. फीडबॅक म्हणजे मागोवा घेणे. समजण्याकरता पाठाच्या शेवटी किंवा पुढील पाठ शिकवण्यापूर्वी थोडक्यात आढावा घ्यावा म्हणजे पाठाची उजळणी होऊन पाठ अधिक चांगल्या प्रकारे शिकवला जातो. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी बरेच आहेत. अध्यापनाची तत्त्वे हा 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर त्याच्या नोट्स काढून घ्या. सोप्या भागाकडून कठीण भागाकडे जाणे, माहीत असलेल्या भागाकडे जाणे, स्वाभाविकतेकडून अस्वाभाविकतेकडे जाणे, सरावातून शिक्षण लर्निंग बाय डुईंग,
निर्मिती तत्व, प्रिन्सिपल ऑफ क्रिएटिव्हिटी. ठीक आहे. सहकार्याचे तत्व, ह्याच्या पण नोट्स काढून घ्या. प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्झिबिलिटी अँड कोऑपरेशन, सहजतेकडून अवघड गोष्टींकडे. प्रिन्सिपल ऑफ इझी टू डिफिकल्ट. त्याच्यानंतर आहे विशिष्ट गोष्टीकडून सर्वसामान्य गोष्टीकडे उदाहरण देणे. चांगले मानवी संबंध आहेत. त्याच्यानंतर मागोवा घेणे. तर अशा प्रकारे याच्या नोट्स आहेत. अध्यापनाची तत्वे म्हणजे प्रिन्सिपल, टीचिंग ऑफ प्रिन्सिपल. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, स्टडी करा, एन्जॉय करा. धन्यवाद.